मधु कुठे गेला? मधु मधु बसते का तिथं? बस. सर्वश्रेष्ठ नात्रा परम पूजनीय सद्गुरु माऊली आम्हा सर्वांची मोतीराम बाबाजी, आदिशक्ती जगत जननी अनुसया माताजी, उपस्थित पांडुरंग स्वरूप संत मंडळी, सायगाव ग्रामवासीय, समस्त माता भगिनी, बालगोपाल, जनता जनार्दन मंडळी, आपणा सर्वांच्या चरणी सकल संत मंडळी प्रार्थना विनवणी करत सर्वांनी मागून बोलावं. सकळांच्या पाया माझी विनवणी, बोला. सकळांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवून या, मस्तक चरणी ठेवून या. सकळांच्या पाया माझी विनवणी, सकळांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवून या, मस्तक चरणी ठेवून या. करी मस्तक ठेवणा, करी मस्तक ठेवणा, करी मस्तक ठेवणा. सर्वांनी बोला. करी मस्तक
वही रही दुनिया खड़ी, उनको ये कदमों से अभी तक नहीं नीचे। कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, बसंत ही का खून है, जो आज तक जगना गया। हाँ करे मत करे मत पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन सज्जन। सद्गुरु माऊलींनी आम्हा सर्वांना फार सुंदर अशी शिकवण दिलेली आहे। रीती समजावून सांगितलेला आहे आणि रीती म्हटल्यानंतर सहज आणि सोपही सोपा आहे। फार सुंदर असं संग सज्जनाचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा आहार निसी, आपल्याला फार सुंदर असं साधक म्हटलेला आहे। आणि साधक म्हटल्यानंतर साधनाची आवश्यक आहे। फार सुंदर साधन सांगितलेलं आहे। आपल्याला संग जे करायचं आहे सज्जनाचं करायला सांगितलं। माझे मायबाप हो, उच्चार नामाचं सांगितलेलं आहे आणि घोष कीर्तनाचं अहर्निशी हे किती सुंदर महत्वाचं साधन सांगितलेलं आहे। माझ्या मायबाप हो, कृपेने केला जो संगू, तो जी योगिया योग भंगू। सज्जन हो, फार सुंदर असं राजा भरतानी संग केलेला आहे। कुणाचा संग केलेला आहे? हरणीचं पिलू। एवढं संग केलेलं आहे, एवढं संग केलेलं आहे
की आसनी सैनी भोजनी मृग आठवे क्षणोक्षणी. अगोदरचं जर त्यांचं जर आपण इतिहास जर बघायला गेलो तर सर्वोत्तमही उत्तमोत्तम इतिहास आहे. पण कोणत्या तरी संगतीमध्ये अति होऊन गेलेला आहे. देहबुद्धी हा एक संघ आहे माझ्या मायबाप हो. जीवदशा हा सुद्धा एक संघ आहे. मनाजीचा सुद्धा संघच आहे. ज्या संघाने आपल्याला परमार्थामध्ये साधनामध्ये बाधा येतो तो संघ नलगे नको आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे संत महात्म्यांनी संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा आणि याकरता सज्जनो आपणा सर्वांच्या चरणी प्रार्थना करून सांगतो आहे सुविचाराची गरज आहे. सुबुद्धीची गरज आहे. आणि हरीच्या नामस्मरणामध्ये हे सर्व आपल्याला सहजासहजी प्राप्त होत. उच्चार नामाचं म्हटलेलं आहे. वंदने तुकडोजी बाबांना फार सुंदर सांगितलं. हरीच्या नाम स्मरणाने हरीचे तेज येईल. हरीच्या नाम आपल्या सर्वांना लगन लावून घ्यायचे आहे माझ्या माय बाप हो. जिसे लागे लगन वही उसी में मगन. आणि खरोखर त्या लगन मध्ये समाधीचा अनुभव येतो. समाधीचा संधी विग्रह जर केलं सम अधिक आधी आधी आपल्याला आपल्या हृदय मंदिरात आपल्या दैनंदिन क्रियामान कर्मा माझे माय बाप हो असं आचरण आवश्यक आहे. सम याचा अर्थ असा आहे सर्वाभूती भगवत भाव यांना सभाये समदर्शन यांना सर्वाठाई संभावना विश्व कुटुंबाच्या आचरणा सर्वाभूती भगवंत पाही यांना माझ्या माय बाप हो. भागवतामध्ये ब्रह्मांड आहे भगवान गोपाल कृष्णाने फार सुंदर सांगितलेला आहे. उद्धवाला 7 दिवसाचं ब्रह्मज्ञान युक्त भागवत समजावून देताना भगवान शुकाचार्याने परीक्षितीला पण
हे जो देखे स्वदेही स्वस्वरूपे आपणची जाणला स्वस्वरूपे आपणची जाणला स्वस्वरूपे आपणची सर्वाभूती भगवंत पाही सर्वाठाई संभावना विश्व कुटुंबाची आचरण सर्वाभूती भगवत भाव सवाय समदर्शन त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा हे जो देखे सर्वांगला हे जो देखे स्वदेही हे जो देखे सदा सर्व काळ आपण समाधीतच आहात. कारण सद्गुरु माऊलीने आपणा सर्वांवर कृपा केलेली आहे. आणि कृपा दृष्टीने तो आपणा सर्वांकडे सदा सर्व काळ बघत आहे. जशी कासवांची दृष्टी असते त्याप्रमाणे माऊलींची दृष्टी असते, संतांची दृष्टी असते. कासव आपल्या पिलांकडे बघतो, भोपरीतनं पिलांना अमृतपान घालतो, अमृतपान होतं. ती दृष्टी सद्गुरु माऊलीने आपल्या स्वाधीन केलेली आहे. याकरता महत्वाचं सांगितलेलं आहे, समसमानची हुई. समसमानची होई केव्हा होत आहे? आत्मा सो दुनिया पाही, आत्मा सो दुनिया पाही, आत्मा सो दुनिया पाही.
शोधून दिले नाही माऊलीनी. देवाचा देव आपणा सर्वांची सद्गुरु माऊली. एकनाथ महाराजांकरता जनार्दन स्वामी देवाचाही देव सद्गुरु माऊली आहे. जनार्दन स्वामींकरता दत्तात्रय महाराज, सद्गुरु माऊली आहे. मग जिने नादान करता गोरक्ष, गोरक्ष नादान करता गहिनाथ, गहिनाथ दान करता माझ्या माय बापू. बघा निवृत्तीना ज्ञानेश्वर माऊली. सद्गुरु माऊलींचा केवढा मोठा प्रभाव आहे. कधीही सद्गुरु माऊलींमध्ये उणेपणा नाही बघितले. आम्ही आपल्या या मुखकमलातनं काही बोलतो, काही नाव घेतो, गोंधळ बघण्याचा प्रयत्न करतो. सज्जन हो, एवढं मोठं परमार्थामध्ये आपण जेव्हा परमार्थ जेव्हा कळलं तेव्हा सब हा जो विषय आहे आपणा सर्वांकरता अति महत्वाचा आहे. हा सुंदर अशा सहस्त्रदलावर आत्माराम आहे. आपणा सर्वांचं निज रूप आहे. सहस्त्रदलावर आत्मा सर्वांचं आपणा सर्वांचं स्वरूप आहे. स्वयं पांडुरंग हा सहस्त्रदलावर वास करीत आहे, नांदत आहे. आपणा सर्वांसोबत कामे करीत आहे, मुखाभ्याज भरवित आहे. सप्ताहाचं आयोजन सुद्धा पांडुरंगानेच केलेलं आहे. आलेली मंडळी सुद्धा पांडुरंग स्वरूपच आहे. ज्यांनी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, या सप्ताहाकरता मंडळी आलेली आहे, ही सर्व पांडुरंगाची लीला आहे, पांडुरंगाचं स्वरूप आहे. सर्वांनी मागवून बोला. हे जो देखे स्वदेही, हे जो देखे स्वदेही. बोला. हे जो स्वदेही यादी आहे थोडं. याकरता बैठे आसन जमा करके देख भ्रुकुटी में अंदर से बैठे आसन जमा करके देख भ्रुकुटी में अंदर से. मग पहा अनुभवच अनुभव. ब्रह्मांड नाय भगवान गोपाळ कृष्ण
कृष्णांच्या लीलाच लीला. दशावतारांचा अनुभवही अनुभव. काय प्रत्येक अवतारांमध्ये आपण सोबतीला आहात. पण त्याचं विस्मरण झालेलं आहे. स्मरणात विस्मरण हेचे अधोगतीचे लक्षण. एखाद्याने जर आपल्याला 1 तोळ्याची मुंडी दिली सोन्याची बोटात घालायला, कुणी जर विचारलं काय हो मुंडी कोण दिलेली आहे, ज्यानं दिलेली आहे, आनंदाने आपण त्याचं नाव सांगतो. मग त्रिभुवन फिरूनही, स्वर्ग ऋतू आणि पाताळा फिरूनही जी आपल्याला वस्तू सापडलेली नाही, मिळालेली नाही, प्राप्त झालेली नाही, ते सद्गुरु कृपेनं, संत कृपेनं काही न करता आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्या सद्गुरूचे महिमान काय नावर नावे, त्या सद्गुरूचे महिमान काय नावर नावे. सज्जन हो, स्वदेहात स्वदेही फार सुंदर असं परमपिता परमात्मा ही परमात्मा आहे. त्या परमपिता परमात्म्याचं ध्यानही, आत्मचिंतनही, स्मरणही स्वदेहीच आहे. आणि त्या स्वदेही ज्याला म्हटलेलं आहे त्या ठिकाणी सुंदर असं स्वस्वरूप आहे. आणि त्या स्वस्वरूपात जो रमलेला आहे, तन्मय झालेला आहे, तल्लीन झालेला आहे, सज्जन हो, त्यांच्या करता सभाय समदर्शन हेची अनुभवाची लक्षात ठेवा माझे माय बाप हो. अनुभवही आले यांना. आमच्या संत महात्म्याने, जगदवंदे जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांनी, ज्ञानेश्वर माऊलीनी, रामदास स्वामीनी, वंदने राजसंत आमच्या तुकडोजी बाबांनी, जनाबाईनी, मीराबाईनी, सगळ्या संत महात्म्याने आपापल्या संत वाङ्मयात अनुभव सांगितलेला आहे.
आणि तो अनुभव स्वदेही आहे. तो अनुभव जो आहे स्वदेही आहे. कृष्णाने बघा अर्जुनाला कुरुक्षेत्रात जो विश्वरूप दर्शन घडवलेला आहे तो सुद्धा स्वदेही आहे. तुही में जाम है ऐसी खुदी